अनपेक्षित असला तरी नाईलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना. आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाही आहे की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे. आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित ह्या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत. रोषणाई केले त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभार कोणते दिवे लावले. महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिका तारीख लागले का पण आता बघू ना. शरद पवारांशी बोलणं झालं का? काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, यशवंत शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये. मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय. पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीती सांगितल्या जात नाही. शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात. तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं. आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं. सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते. मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या. लोकांचं मत असो, मला असं वाटतं. मी बोलू का तुम्ही बोलता. नाही, मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते. मोदींच्या आणि अमित शहाना तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही, कारण लोक म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही, आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे, म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या. मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही, यांचं सगळंच पटलं आम्हाला. म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते. त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते. मग हे लोक अर्धवट भाषणं त्यांची ऐकून मतं ठरवत होती का, हा एक संशोधनाचा विषय. मतदानाची टक्केवारी जी आहे ती मध्यरात्री घोषित करण्यात आली, उशिरा घोषित करण्यात आली, यामध्ये काय वाटतं का? आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे 17C फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या 17C फॉर्म मध्ये मतदान किती झालेलं, त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गफलत आहे. आणि दुसऱ्या बाजूला माहीम असेल, वरळी असेल. आणि नक्कीच या विजयाचा उपयोग महाराष्ट्रातून सुखी समृद्ध संपन्न होण्याकरता निश्चितपणे होईल असा विश्वास व्यक्त करतो. मुख्यमंत्री पद आता कोणाकडे जाईल, कारण की सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे, सिनियर नेते आहात. असं आहे की या संदर्भामध्ये अजून पूर्ण निकाल पण आलेला नाहीये आणि आज याबाबतीत कुठल्याही प्रकारची कॉमेंट्स करणं उचित होणार नाही. या संदर्भामध्ये पार्टीतून शीर्षस्थानी पूर्णपणे निवडलेल्या आमदार यांच्याद्वारे याचा योग्य वेळी योग्य निर्णय. लाडकी बहिणीचा एक फॅक्टर महत्वाचा राहिला, त्यामुळे एक ऐतिहासिक विजयापर्यंत असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं एक मात्र नाही, या निर्णयाचा पण फायदा झाला. ठिकठिकाणी एक गोष्ट खरी आहे की या लाडकी बहीण योजनेच्या पेक्षा गेल्या या योजनेच्या आधी महाराष्ट्रामध्ये ज्या विकासाच्या अनेक योजना झाल्या आणि भारत सरकारच्या ज्या योजना होत्या, या दोघांचाही परिणाम हा जनमानसावर होता. आणि साधारणतः जसं तुम्ही येईल. त्यामुळं इथून पुढे आता ही जे काही तास 2 तास आहेत ते सगळे धाकधुकीचे आहे आणि त्यासाठी जे आहे ते प्रशासन ज्या पद्धतीनं सज्ज आहे त्या पद्धतीनं या बॅरिकेटिंगच्या बाहेर जे आहे ते भाजपचे असेल किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असेल ते देखील गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं.
नक्कीच खरं तर आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि आपल्या तर प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जो काही प्रचार रंगला होता, जी राजकीय उलथापालथ घडलेली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते, त्यानंतर जर आजचा दिवस म्हटला तर खऱ्या अर्थानं मतदार राजा, जनता जनार्दन सब जानती है याची खरी प्रचिती आज येणार आहे. कारण जनतेनं आपला कौल दिलेला आहे. इतके दिवस उघड्या डोळ्यांनी त्यांनी जे काही राजकारणाचे रंग बघितलेले आहेत, त्यानंतर मतदारांचा कौल आज कैद झालेला ईव्हीएम मधनं बाहेर पडणार आहे. सध्या मी उपस्थित आहे शिवडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बघतोय की प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर रंगतदार लढत पाहायला मिळालेली होती. संपूर्ण राज्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचे दोन भाग, खरी शिवसेना, खोटी शिवसेना, गद्दार खुद्दार अशी लढाई लढली जात असताना शिवडीमध्ये मात्र थेट मनसेला भाजपनं पाठिंबा दिलेला होता. बाळा नांदगावकर यांच्या विरोधात शिवसेनेचे अजय चौधरी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा ही लढत दिलेली होती. त्यामुळे या दोन उमेदवारांच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर शिवडी हा खरं तर मराठी मतदारांचा गड मानला जातो. मराठी गिरणी कामगारांचा हा संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे इथं नेमकं काय घडतं, बरोबर आहे. मुंबईत आवाज कुणाचा परंतु घुमणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि अटीतटीची लढत आहे. शिवसेनेतच उभी फूट पडल्यानंतरची ही पहिली खरं तर अग्निपरीक्षा म्हणूया ग्राउंड लेवलवरची, कारण लोकसभेची मोठी इलेक्शन असते पण विधानसभेची ही निवडणूक आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पुण्याची थंडी, बोचरी थंडी असते, या थंडीमध्ये काय नेमकं गरमी आहे, आज राजकीय गरमी जाणवतीये, काय तुमचा अंदाज आहे पुण्यातला? विलास, थोडी दुरुस्ती करेल. पुण्याची थंडी सध्या बोचरी नाही, अजितदादांच्या जॅकेट सारखी गुलाबी आहे. त्यामुळे निश्चितच आता हे गुलाबी रंग कसे उधळतात या निकालामध्ये अजितदादांचं करिअर आज निश्चित होणार आहे. त्यामुळे बघूया आता बारामतीकर नेमका फैसला अजितदादाच्या बाजूने देतात की साहेबांच्या बाजूने. माहिती अशी आता